उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, दिनांक 28 जानेवारी सकाळी 9:15 वाजता आमचे सर्वांचे नेते, राज्याचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद झालं. दादांनी या राज्यामध्ये अनेक वर्ष विविध खाते सांभाळून राज्यातील शेतकरी, महिला, आदिवासी सर्व वंचित घटकांना न्याय द्यायची भूमिका दादांनी घेतली. 91 साली खासदार झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये 30-35 वर्ष या राज्यामध्ये विविध खाते सांभाळत असताना 6 वेळा राज्याचं उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं. जनमानसामध्ये दादांची एक आगळीवेगळी प्रतिमा होती आणि कुठल्याही पक्षाचे लोक दादांकडे गेले त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून त्यांनी दिलेलं निवेदन हातामध्ये घेऊन संबंधित अधिकाऱ्याला फोन लावून त्यांचे काम करणारा राज्यात एक म्हणून येता म्हणून अजितदादांची ख्याती होती. सकाळी 6 पासून तर रात्री 12 काम करणारा, तळागाळातील लोकांना मदत करणारा आणि जे कामं चाललेली आहेत विकास कामं, विविध विकास कामं, त्या कामावरती प्रत्यक्ष पाहणी करणं, काय त्रुटी असतील तर समजावून सांगणं, त्यांना सुट्ट्या देणं, इतकं बारीक शारीरिक लक्ष त्या ठिकाणी ठेवून खऱ्या अर्थानं राज्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम दादांनी केलं. प्रशासनावरती दादांची पकड होती आणि सर्व मी तर म्हणतोय राज्यामध्ये 288 मतदारसंघामध्ये सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते दादा ज्ञात होते आणि असा हा कर्तव्यवान माणूस 28 जानेवारीला जी दुःख घटना केली, राज्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून सगळ्या ठिकाणी राज्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये निर्णय घेतला दादांच्या हस्ते बऱ्याचशा लोकांना अंत्यविधीला येता आलं नाही, कारण प्रचंड गर्दी होती, तिथपर्यंत पोहोचता आलं नाही. म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा दादांच्या अस्थीचा कलश उद्या 3 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी आणि 5 फेब्रुवारी 3 तारखेला सकाळी 8:30 वाजता आम्ही आस्कावळे फाटा त्या फाट्यावरून सुरुवात करतोय. नंतर विवरेला 9 वाजता आहे, बोगवाला 10 वाजता आहे, चांबेमध्ये 10:30 वाजता आहे, हिवऱ्यामध्ये 11 वाजता आहे, दिव्याला आहे 11, 11:30, सोनोरी 12 वाजता आणि पुणे 11 वाजता. उदयगिरी फाटा, शेंगापूर असेल, वाघापूर चौपूर असेल, राजवाडी असेल, आंबळे असेल, टेकवडे असेल, माळशिरस, राजुरी, नायगाव हे सर्व, पारगाव, बेलसर, शिवरे आणि कळद असं हा नियोजन उद्या रात्री 9:30 वाजेपर्यंत, सकाळी 9:30 ते रात्री 9:30 प्रत्येक गावात दादांच्या हस्तेकडे आम्ही जातोय. सगळे अधिकारी दादाने त्या ठिकाणी मदत केलेली, अनेकांच्या भावना वगैरे मी पाहिले. 2-3 दिवस पुणे शहरात देखील लोकांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे बंद व्हायला, सासवडमध्ये आपण पाहिले, बुलढाणा तालुक्यात पाहिले, लोकांनी उत्स्फूर्त हा नेता होते नाही अशा नागरिकांची भूमिका आहे. आणि म्हणून उद्या सकाळी 9 ते रात्री 9:30 पर्यंत आणि परवा दिवशी सकाळी 9 ते 9:30 पर्यंत पूर्वजी गाव, जवाहर असेल, मावडी असेल, कोळीर असेल, नावळे असेल, राख असेल, करवाडी फाटा असेल, बोळीचा असेल, मीरा असेल, पिंपरी फाटा असेल, त्या ठिकाणी वाल्ला असेल, पिसुंडी असेल, जीवर असेल, मानकी असेल, सटवडे असेल, वीर असेल, नवरेवाडी, पळूंच, बांधववाडी, हरगुडे फाटा, पेलवाडी, डोंगरेवाडी, चंद्रवाडी, पेलवाडी, चंद्रवाडी, कांबवाडी, पांगारे, पिंपळे, बोरावाडी, देवळाडी, शिवगे, नारायणपूरला आम्ही त्या ठिकाणी उद्या 9:30 वाजता हे थांबवणार. परवा दिवशी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत सासवडमध्ये
आणि 2 ते 6 वाजेपर्यंत जेजुरीला असं त्या ठिकाणी विविध नागरिकांना, महिला भगिनी, तरुण युवकांना दादांचं अस्तित्व दर्शन घेता येईल. आणि म्हणून आम्ही हे नियोजन केले. या निमित्तानं ज्या ज्या लोकांना दादांच्या अंत्यविधी करता जाता नाही, बऱ्याच लोकांची इच्छा होती, पण गर्दी त्या ठिकाणी प्रचंड गर्दी, आम्ही 2 दिवस होतो, प्रचंड गर्दी असल्यामुळे नागरिकांना त्या जाता नाही. परंतु या गावामध्ये आम्ही 10, 15, 20 मिनिटं अर्धा थांबतोय. लोकांना विनंती म्हणजे आम्ही सांगू इच्छितोय, आपण ज्या नेत्याने स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही, या नेत्याने महाराष्ट्र हित माझी जनता आहे, माझं कुटुंब आहे, या भूमिकेत काम केलं, अशा नेत्याला त्या ठिकाणी सगळे म्हणजे सगळ्यांच्या करता काम करणारा नेता अचानक गेल्यामुळं सगळ्यांना दुःख झाले. आणि म्हणून या भूमिकेत आम्ही दादांच्या अस्थि कलश या गावात नेतोय आणि त्याकरताच पत्रकार मित्रांना आम्ही माहिती देतोय. म्हणून हे पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतोय. या निमित्तानं तालुक्यातील आम जनतेला माझं आव्हान आहे, हे विनंतीपूर्वक आव्हान आहे. येत्या 7 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीकरता मतदान होणार आहे. त्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार, जिल्हा परिषदचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार हे दादांनी स्वतः फायनल केले उमेदवार आहेत. दादा स्वतः 2 तारखेला, मला वाटतं 22 तारखेला सासवडला सायकल स्पर्धेनिमित्त आले होते. आल्यानंतर दादांना विनंती केली आम्ही, पार्टी ऑफिस दादा आले आणि आल्यानंतर पत्रकार मित्र त्या ठिकाणी दादांना भेटले आणि दादांना भेटल्यानंतर दादांनी पत्रकारांना सांगितलं, मी या तालुक्यामध्ये कुठली कामं करणार भविष्यामध्ये, मेट्रो असेल, रेल्वे असेल, विमानतळ असेल आणि नंतर बाधित लोकांना अधिकची मदत, त्यांची जागा देते अशा शेतकऱ्यांना मी अधिकची मदत, आधीच सहकार्य करून त्यांच्यावरती अन्याय होणार नाही ही दादांनी भूमिका मांडली. गोंदिवलीला पाणी त्या ठिकाणी लवकर कसं मिळेल ही भूमिका मांडली. आज येत असताना त्यांनी 12 उमेदवारांची नावं दिली, स्वतः दादांनी वाचली. दादा म्हणले मी स्वतः हे उमेदवार लवकर, विशेषतः तरुण आहेत, चांगलं काम करायत, असे जिल्हा परिषदेचे 4 उमेदवार, पंचायत समितीचे 8 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार आहेत, त्यांना विजय करा असं दादांनी 22 तारखेला सांगितलं. आणि दुर्दैवानं 28 तारखेला दादांचा विमान अपघातामध्ये आम्हाला की पुन्हा वाटलं होतं राज्य जनतेला दुर्घटना घडली. म्हणून दादांचं जे स्वप्न आहे या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सभापती झाला पाहिजे, या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष उमेदवार निवडून आले पाहिजे, हे दादांनी 22 जानेवारी मांडलेलं गोष्ट. माझी विनंती आपण सगळ्या मायबाप जनतेने दादांच्या शब्दाच्या शेवटच्या हाताला त्या ठिकाणी साथ द्यावी, हे दादांना भावपूर्ण आदरांजली. धन्यवाद.